सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा। तुझ्या आशीर्वादानच आमच्या घराण्याला एक शोभन अशी सोज्य सुंदर देखणी सून म्हणून पदरी घाल देवा। काय सांगतो काय किती दिवसाने भेटतोय? अरे मी तुला कसं काय आला होता? अरे सर देवदर्शनाला। बर मला एक मुलगा आहे आणि त्याचं वय आता लग्नाचं झालंय। बर म्हणलं एखादी कुठं मुलगी भेटती त्या मुलीच्या शोधासाठीच। बर अरे मित्रा मला एक मुलगी आहे ना 19 वर्षाची मुलगी आहे। मग काय युवाय व्हायचा नाद आहे काय? अरे प्रश्नच नाही हो नाही बाई। अरे मग या गोष्टीवर चल चहा तरी घेऊ मस्त पैकी। बर बर किती दिवसाने भेटला मित्रा? अरे येत नाही जात नाही काय हा? काय रे दादा? अरे तुला हुडकून कटाळू सगळ्या गावातनं। काय झालं? तू इथं खेळत बसलाय वे? अरे सगळ्या गावातनं फिरून फिरून पायाचं तुकडं पडायची वेळ आली। अरे तुझ्यासाठी एक स्थळ आले, मुलगी बघायला जायचंय आपल्याला आणि असं पुरीत खेळायचं नाही। तू पाक बिघडायला लागलाय बघ ह्या पोराच्या नादानं। हे बघ तुझ्यासाठी पाहुण्यांचा फोन आलाय, आपल्याला पाहुण्यांकडे जायचंय। चल बरं तू लवकर। दादा तू चल पुढे मी आलेच। आली नाही आलो म्हणायचं। बरं पुढे मी आलेच। मग तुला काय करायचं ती कर। चल बरं लवकर चल पुढे। आयो हिग्याचं लगीन करायचंय। दातड काढा काय झालं या? मजा करतो लवकर लवकर
नटून तटून तू अशी कुठं चालली पोरी मन माझ तुझ्यावर मारत भरारी. काय म्हणलं रम्या? हात खाली घे. नटून तटून तू अशी कुठं चालली पोरी मन माझ तुझ्यावर मारत भरारी. तुझं मन माझ्यावर भरारी मारतय वय. अरे तुझं मन एखाद्या मशीवर काय मारत नाही. हे असली पोर दादा माझं लगीनच करायचं चाललंय. पोरे रस्ता कुठं जात आहे? हे मारवाड्या मुलगी नाही मुलगा आहे की. हे तर पोरगा दिसत की. बरं असू द्या, रस्ता कुठं जात आहे? हे बघ मला जसं कळतंय तसा रस्ता इथंच आहे बघ. अरे बाबा हे तर भलतच बोलतं की हो. आता का बाई तू जातो कसं का घेऊन काढू. अय्यो, यांकडे जा. चल बाबा लवकर चल. पुन्हा वाहन गेल्यावर काय ती तिथं दादा आली की आली की ना करून दे नाही. मेकअप करू दे ना. आलो आलो म्हणायचं. चल चल. चल जरा करा. गेलं का टमटम? नको बाय टामट ते पळत पळत आणि एक लिहून होताना पडत. धन्य झालं बाबा धन्य. तू पाहुण्या रवळ्यात तर अशी आबरू खाऊ नको. नाही बघ दादा हात खाली घे. ऐका आता वाहन येईल तेव्हा चान्स आहे. बस इथं. वाहन आलं. हो हो कुठं जायचं? चल की तिथपर्यंत जाऊ. गेली का नाही उमनी? नको बाय उमने ना त्या उमने ड्रायव्हर हो का तोंडाड बघतोय. ही वाहन नको ते ना वाहन नको. जवा तवा तू कारण सांगतोय. माझी आबरू घालवायचा नाद आहे का तू? रडायचं सोंग अजून. पाहुण्या रावल्यात तर अशी आबरू घालवू नको. नीट राहावं नीट बोलावं. अरे वाहनवाली काय किती वाहने येते ती जाते ते. मग काय तुझ्याकडेच बघते ते आमच्याकडे बघते तीच की. आता इष्टी येईल पटकीने इष्टीत बसायचं. नको बघ दादा ती कंडक्टर सारखंच घंटी वाजवत. त्या घंटीचं मला लय भ्या वाटतंय बघ. घंटीचं बेह वाटतो का आली इष्टी? चल बरं लवकर. नको दादा हा, चल. काय झालं वाकायला अजून?
संध्याने चक्का मारला. आता का बाया जाईल तिकडं माझ्याच मागा येते का? माझ्या महाग जीवाला ताप आहे सगळा. हॅलो, हा बोला की. हा बर 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 ठीक आहे. राम 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 गणपतराव. ठीक आहे. राम 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 राम. या 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 पाहून या. बसा बसा पाहून. अरे बाळू, अरे बाळू. काय रे दादा? अरे पाहुणे आल्या. पाहुणे आलं? हा कवा आलं? हे का आत्ताच आल्या. आता आलं? हा बर. अरे संध्या खेळायला बाहेर गेले, तिला बोलून घेऊन ये. ताईला बोलून आलं काय? हा. आता आणतो बोलून. हा ना ना. सुमन, ए सुमन. आले आले. काय प्रवासात काय तकलीफ वगैरे काय? काय प्रवास अगदी झकास. बर. गाडी. गाडी तर 4 चाकी आपली. बर पण तिचं काय झालं, हा. या इथल्या चौकापर्यंत ट्रॉफिक जाम, बर सिग्नल पडला, बर. बघा काय दमच खायला. हा शेवट गाडी तिथंच सोडून द्यावा लागली. बर थोडं चालत पुढे आणून टॅक्सी करून तुमच्या घरी पोहोचवली. बर पत्ता वगैरे अगदी व्यवस्थित सापडला. बर ठीक आहे. घ्या पाणी. संध्या, आज तुला पाहायला पाहुणे येणार आहेत खरं का ग? बाबा म्हणत होते येणार आहेत म्हणून. तसे नाही ग, तू तर मुलातच क्रिकेट खेळते. हे जर पाहुण्यांना कळलं तर तुझं लग्न जमेल का? किरण, तो जमाना आता राहिला नाही. समज जर तुझं लग्न मोडलं तर माझंही मोडू शकतं. ते कसं काय? मी तुझ्यासोबतच क्रिकेट खेळायला येते ना मैदानावर. किरण, मनामध्ये काहीही आणू नकोस. आपण जीवलग मैत्रिणी आहोत आणि राहू. कधी येणार आहेत काय पाहुणे? रे? पाहुणा आला, पाहुणा. तुला घरी बोलवलं, तुझं इंगिन करायचंय. दादा, आणलं ताईला बोलवून. आणलं का? आणलं. बसू का मी? हा बस. बया दादा आल्याने माझी चेष्टा करायला लागले पण. अरे असू दे, मेहुणा आहे तुझा. अरे बाळू, आज चहा पाण्याचं कुठवर आले बघून येतो. दादा, हा. म्हशीच्या दुधात घेऊन येतो. बर बर बर, ये घेऊन ये. लाड काय काय. दादा, चहा आणला, आणला चहा. बस. दादा, तिने तर चहाच आणला की. अहो, पोरगा आपला पहिलवान आहे, कोल्हापूरला होता. दूध लागते त्याला, दूध. संध्या, पाहुण्यासाठी दूध घेऊन ये. आई मला कसं करते? अरे दादा, हे कोण रे खुळखुळ? दाजी, माझी चेष्टा करू नका, चावीन तुम्हाला. खाली बस खाली बस बाळू, बाळू बस खाली. तुला दादा चिमट घेतोय मलाही. चेष्टा करते तुझे पाहुणे. घ्या दूध घ्या. काय हो पाहुणं, कुठं कुठं कुस्त्या झाल्या तुमच्या? पाहुणे मोठ्या मोठ्या कुस्त्या. हा हो सांग, तू सांग. खोट कशाला सांगतोय? मी काय कुस्त्या खेळायची? अरे गपके. हा सांग. लाड. ये घ्या, सांग रे कोणा कोणाबरोबर झाल्या कुस्त्या. बर का मामी, माझ्या कुस्त्या का नाही अशोक बागला बरोबर झाली, नागगुरुवा बरोबर झाली, कुणाला म्हणून कुणाला नाही सोडलं बाया. आणखीन कोणाबरोबर झाली? बस साऱ्या गावाबरोबर खिरडी. माझ्या बरोबर खेळ म्हणाव त्याला कुस्ती. बाळू बस खाली खाली बस. पाहुणे तुम्ही होणार
लाडानं लाडानं मामी हे असं कशा नावं? अहो ते जन्मताच अपंग आहे. बाया ह्याला पोलिओचा डोस पाजला असता तर असं झालं नसतं. आया मला का तसला डोस पाजला नव्हता? काय सांगायचं पाहुणं, पूर्वी सुविधा नव्हत्या पोलिओच्या, आता सुविधा झाल्या त्या, तर आता सुद्धा वेळेवर पोलिओ द्यायला जात नाहीत लोक. बरोबर आहे. घे दूध. दादा तुला नाही मी चहा पिलोय. मा म्हणजे तुम्हाला घ्या घ्या तुम्ही घ्या. बाळ तुला रे मला नको, मला सकाळी जाईन पाजलंय दूध. सोड तर घे की. नको मी चहावरचा आहे. मामी तुम्हाला नाही नाही तुम्हीच घ्या पाहुणं. नुसतं वाटायला तर लावा की म्हणजे पिल्याने वाटल. अरे दादा तुला काशी टाकली. काय? आमच्या घरी येऊन पाहुणे बनवून सगळे काय नालायक माणूस. आया पाहुणं पुन्हा आलं होतं का? पाहुणं तुझ्या बापानं. दादा ना हा. आया दादाला वाकळत घालून जुमार ताईने तर खाली देवा कसलं पाहुणं आणलं होतं, पहिलवान पोरगा होता नवरदेव. हा आणि तुम्ही भांडण करून पाठवलं त्याला. अहो हा तो पहिलवान पोरगा होता काय? मग काय होतं? अहो तो पहिलवान पोरगा नव्हता, मग तो पोरगा तर असा होता. संध्याचे दुसऱ्या मुलाबरोबर लग्न होऊन आपल्या आवडीनिवडी सोडून आपला संसार उत्तम प्रकारे केल्याने तिला यावर्षीचा बेस्ट गृहिणी पुरस्कार प्रदान करण्यात आला. तुम्हाला प्रश्न पडला असेल आपल्या इंग्याचं काय? हा पहा इंग्या.